ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील। एक माहिती मिळाली, या मोर्चाचं आयोजन ज्यांनी केलं ते असे सुमन धस यांचे आजोबा वारलेले। आता सुमन धसाचे आजोबा वारलेत। आपण सरांचं भाषण ऐकूया आणि कार्यक्रम संपूया। सुमन धस यांच्या आजोबांचं निधन झालेलं आहे। मी त्यांना विनम्र असं श्रद्धांजली अर्पण करतो। खरं तर त्यांनी गेल्या अनेक दिवसामध्ये इथल्या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना, ओबीसी बांधवांना, भटक्या जाती जमातीतल्या बांधवांना एकत्रित घेऊन या मोर्चाचं नियोजन केलं। खऱ्या अर्थानं आता मी विचारपीठावरच्या कुणाची नावं घेणार नाही। आपल्या या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 5 ते 6 बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत। त्यांची मी नावं घेणं उचित समजतो। त्यामध्ये आता कालच मला वाटतंय अशोक भंडारी नावाच्या नाभिक समाजातल्या कार्यकर्त्यानं आत्महत्या केलेली आहे। आज भरत कराड नावाच्या वांगदरी तालुका रेणापूर जिल्हा लातूर, त्याचबरोबर आमचे माणिक डोईफोडे आहेत, गोरख देवडकर आहेत कुंभार समाजातले, त्याचबरोबर नागनाथ कानडे आहेत माळी समाजातले, धनंजय गोरे, निवृत्ती यादव, अशा 1 2 3 4 5 6 7 माणसांनी 7 बळी गेल्या। बळींना जबाबदार कोण असेल तर महाराष्ट्राचं शासन आहे। कारण आम्ही महाराष्ट्रामधल्या शासनाला नेहमी सांगत आलोय की तुम्ही बेकायदा GR काढलेला आहे, तुम्ही बेकायदा वागलेला आहात आणि तुमच्या या GR मुळे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, हा आमचा दावा आहे। आणि हे बेकायदा आहे कारण या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ती जमात असलेला आमचा मराठा बांधव जर या ओबीसी आरक्षणामध्ये सामील झाला तर त्यांच्या स्पर्धेमध्ये माझ्या गावगाड्यातला ओबीसी बांधव टिकेल का? या प्रश्नाचं उत्तर आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार कशाला नाव घ्यायला, एवढा काय महान नाही। कारण ज्या माणसाला इथल्या गावगड्यातल्या 7% ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकाराचं काहीही देणं घेणं नाही, जो माणूस मनोज जर आणि आता इथली सगळी मंडळी आहेत, आता विचारपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत, हे सगळे बिनीचे शिलेदार आहेत। आमचे आगाव सर असतील, माऊली शिरसाट सर असतील, ढाकणे सर असतील, आमचे अरे बळीराम तात्या खटके असतील, लय जरा आगाऊपणा करतोय पाहून सुमंत भैया, अरे लय खूप माणसं आहेत, बळीराम तात्या खटके, हो 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 हो, अरे सगळीच माणसं हे बघा, गावगाड्यातली माणसं एकत्रित झालेत। आता गावांची नावं घ्यायची म्हणजे तर 100 गावांची नावं घ्यावी लागतील। पाऊस आलाय आणि इथं उन्हामध्ये सगळी माणसं बसलेली आहेत, 4 शब्द संवाद साधू। अरे शिव्या द्यायची म्हणल्यावर आमच्याकडे पलट नाही शिव्या देणाऱ्यांची। काल एक कोंडरे का फोंडरे नावाचा माणूस म्हणला 11 जणांची टीम बनवल्या आणि लक्ष्मण हाकेंडला रस्त्यावर ठोकायला 11 जणांची टीम बनवल्या। अरे कोंडरे, तू मुंगी मारली का कधी आयुष्यात? तुझ्या मारली का मुंगी? तुझ्या तोंडावरची माशी उठत नाही
आणि तू म्हणतो लक्ष्मण हाकेला ठोकायला 11 जणांची टीम बनवली. आता खरं तुझं नाव घेऊन तुला मोठं करत नाही मी, पण आमची गावगाड्यातली पोरं आहेत ना, तू कुठे येणार, कधी येणार, केव्हा येणार ते आम्हाला सांग. कारण गावगाड्यामध्ये आमची संख्या 50 ते 60% आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या पिवळ्या समतेच्या वादळामध्ये सामील झालेली, आणि आता त्या पिवळ्या वादळामध्ये निळं वादळ सामील झालेलं आहे. आणि आमच्या मनामध्ये मग स्वाभिमान कुणाचा आहे? स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा आहे की नाही? गावगाड्यातल्या 18 पगड जाती एकत्रित झालेत. मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगतो, कधी काळी ओबीसीची मीटिंग म्हणली की रिटायर्ड माणसं, म्हातारी कोतारी माणसं, इन्शल्ट केलेली माणसं यायची, मंडल आयोग सांगायची, सोशल जस्टिस सांगायची, आणि 5-50 माणसाच्या पुढे माणसं जात नव्हती. पण आता गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या पोरांनी मनावर घेतलंय. लाखोंचा जनसमुदाय आता रस्त्यावर उतरलाय. बरोबर आहे का चूक आहे? कधी काळी आम्हाला वाटायचं शिवसेना आमची, कधी काळी आम्हाला वाटायचं राष्ट्रवादी आमची, कधी काळी आम्हाला वाटायचं भाजप आमची, कधी काळी आम्हाला वाटायचं काय आता कुठे कशाला काय गेलेल्या पक्षात. पण ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण जात होतं, ज्यावेळी बेकायदा गव्हर्नमेंट रिझर्वेशन GR या शासनाने काढला, त्यावेळी आमच्या बाजूने कोणच उभं राहिलं नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना काय द्यायची ती द्या. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही GR काढलाय. काल परवाच मराठवाडा मुक्ती आली, त्यांना लवकर घरी बसवायची वेळ आली. अरे निवडणूक पाहिजे होती आता जर एखादी निवडणूक आली असती ना, मग आम्ही माणसं किती आहोत हे तुम्हाला आम्ही दाखवून दिलं असतं. हा, फक्त मोर्चात येऊन चालणार नाही. निवडणुका आल्या की 2 मिनिटं 1000 रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला? 2000 रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला? दादा आलत गोंगड्यावर बसलं, दादा आलत पोत्यावर बसलं, आमच्या वस्तीवर आलं होतं, आम्हाला समाज मंदिर दिलं, आम्हाला पानंदीचा रस्ता दिला, चालेल का? त्यांच्या बापाच्या घरचं पैसे आणलं होतं का? तुमच्या आमच्या कररूपी टॅक्स मधून मुंबईमध्ये ज्या तिजोरीमध्ये निधड्याचा घाम गाळून काबाड कष्ट करणाऱ्या माणसांच्या कष्टाचा पैसा ज्या मुंबईच्या तिजोरीमध्ये गेला, त्या तिजोरीचा मालक कोण झाले? हेच आमदार, हेच खासदार, हेच वतनदार, हेच जागीरदार, हेच कारखानदार, हेच दूध संस्थांचे मालक, हेच DCC बँकांचे मालक, गावच्या पॅनल प्रमुखापासून ते मुंबईच्या मुख्यमंत्री पदापर्यंत. आणि जरांगे म्हणतो आमचं खाल्लं, आमचं खाल्लं, आमचं खाल्लं. तुझ्या बापाचं खाल्लं? अरे चोंड्या म्हणतो आमच्या गॅजेटला, आमच्या GRला चॅलेंज केलं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार आणि म्हणणार दिल्लीला चाललो, दिल्लीला. अरे बेट्या तू जा दिल्लीला. देशामध्ये ओबीसी किती आहेत माहितीये का? देशामध्ये देशाचा पंतप्रधान कुणाच्या शब्दावर ठरतो माहितीये का? मग देशाच्या लोकसंख्येमध्ये तुझी संख्या दुर्बिणीनं शोधावी लागेल, दुर्बिणीनं. अरे आम्ही महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीची माणसं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतीची माणसं आहोत. अरे शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून आम्ही जीवाची कुर्बानी दिली. परत सांगतो, जीवा महाले, शिवा काशी, बेहरजी नाईक, मदारी मेहद्दर, आमचे हिरोजी इंदलकर, गावगाड्यातले 18 पगड जातीची माणसं, कुडमुड्या जोशी,
नाथपंथी डवरी गोसावी, गावाला चित्रकट्टी, बारुडकर आणि हे सगळे